मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 6 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात सोमवारचा। प्रेक्षकांनो, आता प्रियाच्या लक्षात आलंय की तिच्या गळ्यापर्यंत पाणी येऊन पोहोचलंय। प्रिया आता खूप मोठा कट रचणार आहे अर्जुन सायलीच्या विरुद्ध। आजचा भाग बघत राहा। सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन सायलीला बेडरूम मध्ये आणतो आणि म्हणतो, सायली कम्फर्टेबल ना? चैतन्य म्हणतो, चालू द्या, तुमची लव्ह स्टोरी चालू द्या, मी निघतो। सायली म्हणते, अहो भाऊजी थांबा, तुम्ही गेल्या होतात ना तिथे, काय झालं? तो केस कोणाचा आहे कळलं का? अर्जुन झालेला सगळा प्रकार सायलीला सांगतो। काल लॅबमध्ये त्याने जो काही आटापिटा केला ना ते सॅम्पल मिळवण्यासाठी, ते सगळं तिथे तो सायलीला सांगतो। म्हणजे आपल्याला दाखवलंय काय काय झालं ते, आणि तो केस सायली जवळ देतोय। अर्जुन सॅम्पल सायलीकडे देत म्हणतो, हे सॅम्पल आमच्या हाताला फायनली लागलं बघ सायली। सायली म्हणते, पण हा केस खऱ्या तन्वीचा असेल का? अर्जुन म्हणतो, शक्यता आहे। चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, पण प्रियाला कसं काय माहिती खरी तन्वी कोण आहे? म्हणजे तिचा या गोष्टीशी काय संबंध असणार आहे? अर्जुन म्हणतो, तिचा नसेल पण नागराज आणि महिपतचा या गोष्टीशी नक्की संबंध असणार आहे। अरे, नागराजला नक्की माहित असणार आहे खरी तन्वी कोण आहे। चैतन्य म्हणतो, अरे नागराजने जर लहानपणीच खऱ्या तन्वीला मारायचा प्रयत्न केला असेल, म्हणजे त्याला जर आता हे माहित असेल की खरी तन्वी कुठे, तर त्याने तिला का जिवंत ठेवलं असेल? चैतन्याचा प्रश्न व्हॅलिड आहे। आता सायली म्हणते, ही शंका आमच्याही मनात आली होती भाऊजी, की नागराजने तन्वीला तर मारून टाकलं असेल तेव्हाच, पण तरी सुद्धा ही प्रिया, म्हणजे तसं असेल तर ही प्रिया खऱ्या तन्वीचा केस कसं काय आणेल? मग हा केस खऱ्या तन्वीचा नसेलच का? प्रिया हा केस का देईल मग त्या डीएनए टेस्टसाठी? अर्जुन म्हणतो, तसं असेल तर प्रियाला माहितीये की तन्वीचं जिवंत असणं गरजेचं आहे सॅम्पल देण्यासाठी। सायली म्हणते, म्हणजे काय सांगताय तुम्ही? अर्जुन म्हणतो, हे बघा, मैपत आणि नागराजने खऱ्या तन्वीला जर मारून टाकलं असेल तर दोघेही पुढचे विचार नक्की करतील। म्हणजे तसे ते पुढचा विचार करतातच। त्या दोघांनी नक्की विचार केलाच असणार आहे की कधी ना कधी डीएनए टेस्टचा प्रश्न येणारच तन्वीच्या। म्हणजे त्यांना स्पेशली प्रियाला तन्वी म्हणून सिनियरच्या घरी पाठवायचं होतं ना, तेव्हा तेव्हा त्यांनी प्रचंड विचार केला असणार आहे। सायली खऱ्या तन्वीला मारण्यापूर्वीच त्या दोघांनी तिचे नख किंवा केस ताब्यात घेतले असतील तर, अशीही शक्यता वर्तवता येते। काय झालंय प्रेक्षकांनो, खरं काय खोटं काय हे या सगळ्यांना माहिती नाहीये। आता हे सगळं सगळं आपल्या प्रेक्षकांना माहितीये आणि आपल्याला हेही माहितीये की मधुभाऊंना हे माहितीये, पण या सगळ्यांना म्हणजे अर्जुन सायलीला हे माहिती नाही ना की मधुभाऊला हे माहितीये। प्रेक्षकांनो, कन्फ्यूज नका होऊ, पण कन्फ्यूज होण्यासारखं आहे पण मस्त दाखवलंय त्यांनी आज बघा हा। एक एक बारकावे मनापासून ऐकले ना की मग आपोआप इंटरेस्ट येतो मालिकेमध्ये। आता हा प्रश्न अर्जुनने केल्यानंतर मध्ये सचिनचा सीन घेतलाय। सचिन तिथे चांभार चौकशा करायला गेलाय त्या बँकेमध्ये। सचिन अस्मिताचं पासबुक दाखवतो आणि सांगतो की हे अकाउंट फ्रीज झालंय, का फ्रीज झालंय कारण सांगाल का? आता तो माणूस अस्मिता दीक्षित असं ते नाव बघतो आणि त्याच्या लक्षात येतं की सुभेदारांचीच आहे कोणीतरी मुलगी वगैरे, आणि तो म्हणतो, अच्छा सुभेदारांचं मुलगी आहे ना ही? सचिन म्हणतो, हो हो, पण तिच्या अकाउंटवर इनॅक्टिव्ह असा प्रॉम्प्ट येतोय। म्हणजे सचिनच सांगतो की ती प्रताप सुभेदारांची मुलगी आहे। मग तो माणूस म्हणतो, अच्छा असं का? एक काम करा, तुम्ही ना बँक मॅनेजरला भेटा, सुभेदार आमचे खूप महत्वाचे कस्टमर आहेत, बँक मॅनेजर तुम्हाला सगळी माहिती देतील। सचिन विचारतो, अच्छा इकडे आहे का त्यांचे कॅबिन? आता सचिन ऍक्च्युली अचानक तिथे गेला आणि प्रतापराव पण तिथे असतात, त्यामुळे सचिन आता त्यांची शूटिंग काढून अस्मितासमोर वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करतो। पुन्हा सायली अर्जुनचं सीन दाखवलाय बरं का। सायली म्हणते, बापरे, हे सगळे अंदाज बांधणं, हे सगळं ऐकणं पण भयंकर वाटतंय, प्रिया या सगळ्यात सामील असू शकते। अर्जुन म्हणतो, सायली तुला माहितीये प्रिया कशी आहे, तिच्यासाठी काहीच अशक्य नाहीये। चैतन्य म्हणतो, नाही नाही थांब अर्जुन, हे बघ, नागराजने तन्वीला मारून टाकलं असेल हा फक्त आपला अंदाज आहे बरं का। म्हणजे याची 50% शक्यता आहे, पण 50% ही पण शक्यता आहे की खरी तन्वी जिवंत असू शकते। अर्जुन म्हणतो, हो हो, असं असू शकतं बरं का। म्हणजे दुसरीकडे महिपत आणि नागराज प्रियाच्या अगेन्स्ट कुठलं तरी हत्यार त्यांच्याकडे ठेवतीलच। म्हणजे प्रियाने जर उद्या काही प्रॉब्लेम केला तर ते खऱ्या तन्वीला उभं करू शकतात ना। म्हणजे बघ ना, प्रिया जर त्यांच्या अगेन्स्ट गेली उद्या तर ते खऱ्या तन्वीला समोर आणू शकतात। म्हणजे प्रिया सगळं त्यांचं त्यासाठीच ऐकते तर। सायली म्हणते, बाप रे, आपण फक्त अंदाज बांधतोय आणि नुसते अंदाज बांधतोय, खरं काय खोटं काय आपल्याला काहीच कळत नाहीये अहो। अर्जुन म्हणतो, त्यासाठीच आपल्याला हे सॅम्पल आपल्याकडे ठेवायचंय। उद्या जर का खरी तन्वी आपल्याला सापडली तर आपल्याला हे डीएनए टेस्ट करून मॅच करता येईल ना। सायली म्हणते, देव करो आणि खरी तन्वी लवकर आपल्याला सापडो। हा विषय निघाला ना हो की मला सतत पूर्णाजीचा चेहरा डोळ्यासमोर आठवतो बघा। चैतन्य म्हणतो, ए अर्जुन, अरे आपल्याला माहिती नाहीये की किती दिवस आपल्याला हे सॅम्पल न वापरता असंच ठेवावं लागणार आहे।
हे ना खूप सुरक्षित ठेवावं लागणार आहे आपल्याला. अर्जुन म्हणतो, "हो, बरोबर आहे तुझं." अर्जुन सायलीकडनं त्या केसाचं सॅम्पल घेतो आणि तिथेच काल जिथे ड्रॉवरमध्ये ठेवलं ना, तिथेच त्याने ठेवलंय. एवढं कसं काय हे हलगर्जीपणा करू शकतात? खरं तर माझी अशी आयडिया आहे, की त्यांनी ते सॅम्पल चैतन्याच्या घरी ठेवायला द्यावं. म्हणजे प्रियाला ते सापडणारच नाही ना पुन्हा. पण ते पुन्हा प्रियाच्या हाती लागलं तर आणखीन एक ड्रामा सुरू होऊ शकतो, नाही का प्रेक्षकांनो? असो, अर्जुनने आता ते सुरक्षित ठेवून दिलंय त्या ड्रॉवरमध्येच. आता अर्जुन म्हणतो, "सायली, बाय द वे प्रिया तिथे सॅम्पल बदलण्यासाठी गेली याचा पुरावा आपल्या हाती लागलाय बरं का." चैतन्य म्हणतो, "कुठला रे अर्जुन?" अर्जुनने त्याच्या खिशातनं तो हार काढलाय. जो हार प्रियाने त्या लॅब टेक्निशियनला दिला होता ना लाच म्हणून तो हार. सायलीला अर्जुनने तो हार दाखवलाय. सायली म्हणते, "अरे हो, खरंच की. माझ्या लक्षातच नाही. बरं झालं हा हार मिळाला. हा दागिना आपण तिला दाखवून जाब विचारू शकतो." अर्जुन म्हणतो, शुभ काम में देरी कैसे? चला आत्ताच तिला जाब विचारूया." सायली म्हणते, "नाही, नाही, थांबा जरा. आत्ता विचारून काही होणार नाही. ती एकटीच असणार आता. रात्री बाबा असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अश्विन भाऊजी असतील. त्यांच्या समोर जर तिला जाब विचारलं ना आपण, तेव्हा ती अडकेल." अर्जुन म्हणतो, "गुड आयडिया. आणि इकडे ठेवून देतो मी तो हार." अर्जुनने तो हार कपाटात ठेवून दिलाय बरं का. आता मजा येते प्रेक्षकांनो. हा जो सीन आहे ना आजचा तो मस्त दाखवलाय. प्रियाला अशी उलट तपासणी करून विचारतात ना अर्जुन सायली, प्रिया अशा स्टोऱ्या हाणते आणि पांढरी पडते बरं का. अश्विनलाही तिच्यावर आता आज डाऊट यायला लागलाय. आता अर्जुनने तो कपाटात हार ठेवून दिलाय. त्या पुढचा सीन बघा. आता प्रतापराव आणि बँक मॅनेजरचा सीन दाखवलाय. प्रतापराव म्हणजे प्रतापरावांचा बँक मॅनेजर चांगला मित्र आहे. प्रतापराव त्यांना म्हणत असतात, "थँक रे राकेश, तू माझं मोठं काम केलंस माझ्या मुलीचं अकाउंट फ्रीज करून." म्हणजे मला सांग, नॉर्मली कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही अशी ॲक्शन घेऊ शकता का? नाही म्हणजे माझ्या मुलीने मला विचारलं, की तिचं अकाउंट इनॅक्टिव्ह का झालं, तर काय कारण देऊ मी? ते बँक मॅनेजर राकेश म्हणतात, "अरे प्रताप, आम्हाला जर एखाद्या अकाउंटमध्ये अचानक जास्ती ट्रान्झॅक्शन दिसल्या ना, तर आम्ही अशी ॲक्शन घेतो. तुझ्या मुलीच्या बाबतीत हे खरं ठरलंय बघ." प्रतापराव म्हणतात, "म्हणजे?" बँक मॅनेजर सांगतात, "अरे, त्या अकाउंटमधनं खूप मोठ्या अकाउंट विथड्रॉल करण्यात आलेल्या आहेत काही मागच्या दिवसांमध्ये. म्हणजे तू जरी नसतं सांगितलंस तरी बँकेच्या रूलप्रमाणे आम्ही ही प्रोसेस केलीच असती. खूप मोठ्या ट्रान्झॅक्शन झाल्यात रे तुझ्या मुलीच्या अकाउंटमधनं." प्रतापराव म्हणतात, "दाखवशील का रे किती पैसे विथड्रॉल झालेत?" त्यांनी आता स्टेटमेंट दाखवलंय प्रतापरावांना आणि ते स्टेटमेंट बघून प्रतापरावांना धक्काच बसलाय. प्रतापराव बघतात 5 लाख, 3 लाख, 4 लाख, बाप रे, एवढे पैसे का विथड्रॉल केले असतील अस्मितानी? अरे, मी माझ्या मुलीच्या लहानपणापासून तिचं सेव्हिंग म्हणून हे अकाउंट सुरू केलंय रे. मग ते बँक मॅनेजर म्हणतात, "हो ना, त्याचमुळे अजूनही अस्मिता मॅडमचा बँक बॅलन्स मोठा आहे रे." प्रतापराव म्हणतात, "हो, बरोबर आहे. अरे, पण हा बॅलन्स अस्मिताच्या किंवा कोणाच्या हाती लागता कामा नये. रिक्वेस्ट करतोय रे मी तुला. जोपर्यंत मी तुला सांगत नाही तोपर्यंत हे अकाउंट ऍक्टिव्ह करू नकोस." ते बँक मॅनेजर म्हणतात, "डोंट वरी प्रताप, नाही करणार. हे सगळं मी तुझ्यासाठी आता पर्सनल लेव्हलवर करतोय बरं का. बँकेच्या फॉर्मॅलिटीज केल्या असत्या तर हे शक्य झालं नसतं." प्रतापराव म्हणतात, कळतंय रे मला. इमर्जन्सी आहे म्हणून तुला रिक्वेस्ट करतोय. थँक रे." प्रताप आता त्या बँक मॅनेजरशी हात मिळवतात तेव्हा सचिनने त्यांचे काही फोटोज काढलेत. सचिन त्या बँक मॅनेजरच्या कॅबिनच्या बाहेर असतो. आरशातनं त्याला हे फोटो काढता आलेत. असो, काढले जातात त्याने फोटो. आता ते सगळे फोटो चुकीच्या पद्धतीने तो अस्मितासमोर प्रेझेंट करणार आहे. अस्मिता आणि तिच्या घरच्यांमध्ये भांडणं लावण्यासाठी. सचिन विचार करतो, "अस्मिता, आता तू तुझ्या डॅडला जाब विचारच आणि मग त्यांना अस्मिताचं अकाउंट सुरू करावंच लागेल." पण सचिनचा हा प्लॅन उलटा पडणार आहे बरं का प्रेक्षकांनो. खरं सांगू तुम्हाला, तुम्ही काहीही म्हणा पण खरंच खूप सेन्सिबल दाखवत आहेत. आता जे मुद्दे खटकले ना ते मी तुम्हाला स्पष्टपणे सांगत पण असते, की हो, इथे चुकतंय. आता कुठे काय खटकले ना तेही पुढे सांगते. आता बघत राहा. आता हा सीन जरा सायलीबाई आणि अर्जुनच्या रोमॅन्टिक सीन घेतलेला आहे या दोघांचा. अर्जुन सायलीला म्हणत असतो, "दुखतंय ना बायको, खूप भाजलं ना ग तुला?" सायली म्हणते, "हो अहो, फार नाही, थोडंसं दुखतंय." अर्जुन म्हणतो, "थोडं तरी दुखतंच आहे ना." "काय ग बायको, थांब तुला क्रीम लावू का?" सायली म्हणते, "नाही हो, एवढी मोठी जखम नाही झाली." अर्जुन खूप काळजी करत असतो, "नाही ग बायको, असं का बोलतेस? किती जखम झालीये? बघ ना ग, किती त्रास होतोय तुला." सायली म्हणते, "अहो, किती जपणार आहात मला? किती त्रास करून घेणार आहात स्वतःला?" अर्जुन म्हणतो, "बायको, मला नाही ग सहन होते. हे केवढं लागलंय तुझ्या पायाला, पण आग मात्र माझ्या जीवाला होते बघ." अर्जुनचं प्रेम अगदी पराकोटीचं आहे बरं का. त्या सायलीच्या पायावर तो फुंकर मारत असतो. सायली म्हणते, "अहो, खरंच काही नाही होते मला." अर्जुन म्हणतो, "सायली, जखम बरी होत नाही ना तोवर तू बेडच्या खाली उतरायचं नाहीस."
सायली म्हणते, बापरे, काय? मी इथेच बसून राहायचे पलंगावरती? नाही बाबा, मला आत्ताच कंटाळा आलाय हं. सायली म्हणते, काय अहो, एकाच जागी कसं बसून राहू मी? अर्जुन म्हणतो, तू ना मोबाईलवरती रील्स बघत राहा. सायली म्हणते, नाही बाबा, मला नाही आवडत त्या रील्स बघायला. अर्जुन म्हणतो, टीव्ही बघ. सायली म्हणते, मग खाली जावं लागेल ना त्यासाठी. अर्जुन म्हणतो, स्मार्ट आहे हां, मी आहे ना तुझं एंटरटेनमेंट करायला. अर्जुन आता तिच्यासमोर चक्क नाचून दाखवतोय बरं का, तिचं एंटरटेनमेंट व्हावं सायलीचं म्हणून. ये अब कुछ ज्यादा हो गया हां प्रेक्षकांनो. सायलीला ते फार आवडतं. आता नवरा इतकं छान नाचून दाखवतोय म्हटल्यावर कोणाला आवडणार नाही? बरं, ते कोणतं गाणं होतं माहिती का, ज्या गाण्यावर अर्जुन नाचलाय? सिंगमला मी देऊ ना चिंगम, काहीतरी वेगळंच गाणं होतं बाबा. सायली टाळ्या वाजवते त्याचा डान्स पूर्ण झाल्यावर. अर्जुन म्हणतो, आवडलं की नाही मॅडम? सायली म्हणते, तुम्ही किती गोड आहात अहो. असं एंटरटेनमेंट असल्यावरती मी तर इथेच बसून राहील. अर्जुन आता रोमॅन्टिक होऊन तिच्या जवळ जवळ येत असतो. हो का, हो का? सायली म्हणते, अहो असं काय करताय? अर्जुन म्हणतो, आता कशी पळून जाशील, सांग सांग. आता तेवढ्यात कल्पनाताई यांना आवाज देतात दोघांना, जेवायला चला म्हणून. अर्जुन म्हणतो, बायको तू नेहमी वाजतेच हा. सायली म्हणते, मग? इकडे प्रिया सगळ्यांना वाढून देत असते. आता हिने उपद्व्याप करून ठेवला, त्यामुळे सगळी कामाची जबाबदारी हिच्यावर आली आहे. बरं, वाढता वाढता ती विचार करत असते, काय बाबा, हा स्वयंपाक करून माझी हालत बेकार झालीये. हे खादाड सुभेदार बघावं तेव्हा वरपायला तयारच असतात. हे काही बोलते आई. असो, हिला नाही का लागत जेवायला? जेवायला सगळ्यांनाच लागतं प्रेक्षकांनो. आता अर्जुन सायलीला पुन्हा उचलत असतो, तेव्हा सायली म्हणत असते, अहो असं काय करता? मला त्रास होतो ना, असं उचलू नका ना, मी चालू शकते एका पायाने. अर्जुन ऐकतच नसतो. आता या दोघांना सगळे बघत असतात तिथून खालून. सायली म्हणत असते, आई बाबा सांगा ना हो यांना, ऐकतच नाहीत हे. आता कल्पनाताई म्हणतात, अगं तो चुकीचं नाही करत आहे बाई. मग प्रतापराव म्हणतात, अर्जुन बाबा तू हे जे काही करतोयस ना बाबा, मला जमलं नाही बरं का ते. कल्पनाताई म्हणतात, अहो काही काय बोलता पोरांसमोर. अर्जुन हसायला लागतो. प्रतापराव म्हणतात, सायली तुला काळजी तर घ्यावी लागणार आहे बेटा, जखम बरी होईस्तोवर. सायली म्हणते, अहो उतरवा ना खाली, मी चालू शकते ना. मग अर्जुन तिचं ऐकतो आणि तिला आधार देत खाली आणतो. आता हे सगळे जेवायला बसल्यावर बघा कशी मजा येते. प्रिया म्हणत असते, जेवायला बसायचं का, मला खूप भूक लागलेली आहे. कल्पनाताई म्हणतात, अगं अगं यांना वाढून तर दे आधी. कल्पनाताई सायलीला म्हणत असतात, बस सायली खाली, मी वाढते तुला. सायलीचे जरा जास्ती लाड सुरू आहेत. बिच्चारी प्रिया. असो, आता बघा हा, प्रिया तोंडात घास घेणार तेवढ्यात अर्जुनने त्या हाराचा विषय काढलाय आणि मजा आली बरं का. आता हा जाब जेव्हा अर्जुन विचारतो ना प्रियाला, तेव्हा कल्पनाताई म्हणत असतात, जेवायला सुरुवात करूयात. अर्जुन म्हणतो, थांबा, मला ना सगळ्यांशी महत्वाचं बोलायचंय. अर्जुन तो हार काढतो आणि प्रियाला दाखवतो आणि म्हणतो कसा, खास करून तन्वीशी बोलायचंय मला. अश्विन तो हार बघतो आणि आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, काय झालंय दादा? अर्जुन म्हणतो, काय ग तन्वी, हा हार तुझाच आहे ना? कल्पनाताई तो नेकलेस त्यांच्या हातात घेतात आणि म्हणतात, अरे हो की, हा नेकलेस तर तन्वीचाच आहे, पूर्णाईने दिला होता तन्वीला. सगळे बघत राहतात प्रियाकडे. प्रिया म्हणते, नाही नाही, हा तो नेकलेस नाहीये. हा हा पूर्णाजीने दिलेला नेकलेस नाहीये. हा नेकलेस तर मी पहिल्यांदा बघते आई. प्रिया आता बंडल मारायला लागते बरं का. आता म्हणते कशी, नाही म्हणजे ह्या आणि त्या नेकलेसमध्ये साम्य आहे, पण माझा नेकलेस वेगळा आहे. सायली म्हणते, हो का प्रिया, मग तुझा नेकलेस कुठे, दाखव बरं. प्रियाला आलं ना टेन्शन, काय करावं. कल्पनाताई म्हणतात, अगं सायली, दाखवायची काय गरज आहे, अगं हाच नेकलेस तन्वीचा आहे, अगं हॉलमार्क बघ याच्यावर. अश्विन पण म्हणतो, मम्मा तू एवढ्या कॉन्फिडेंटली कसं काय सांगू शकतेस? कल्पनाताई म्हणतात, अश्विन अरे बाईला दागिना बरोबर कळतो. हा नेकलेस केला होता ना तेव्हा मीच गेले होते पूर्णाई सोबत. हे काय बघ ना, हॉलमार्क पण दिसतोय याच्यावरचा. अश्विनला टेन्शन आलं ना, आता हे काय प्रकरण आहे. आता बघा हा सीन पुढे त्यांनी कंटिन्यू केलाय. मध्ये सचिन आणि अस्मिताचा सीन घेतलाय. सचिन आता अस्मिताला प्रतापरावांचा तो फोटो दाखवतो. सचिन म्हणत असतो अस्मिताला, अगं अस्मी, तुला काहीतरी दाखवायचंय मला, म्हणजे त्याचा काही उपयोग होणार नाहीये, पण कसं आहे ना ग, मी तुझ्यापासून काही लपवत नाही ना, म्हणून सगळं स्पष्ट सांगतोय. अस्मिता म्हणते, एवढं काय दाखवणार आहेस तू मला? सचिन म्हणतो, अगं आज बँकेत गेलो होतो मी तुझ्या अकाउंटची चौकशी करायला, तिथे तुझे डॅड आलेले होते. अस्मिता म्हणते, अरे मग ते फोटोत दाखवण्याची तुला काय गरज आहे सचिन? अरे ही तर चांगली गोष्ट आहे ना. अरे डॅड तिथे माझी म्हणजे अकाउंटची चौकशी करायला गेले असतील, किंवा माझा तो जो प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट आउट करायला गेले असतील. मीच म्हणाले होते त्यांना की जा बँकेत डॅड म्हणून. सचिन म्हणतो, अगं पण ते तर बँक मॅनेजरशी परवा बोलले ना, मग वेगळं जायची काय गरज होती त्यांना बँकेत? मम्मा काय म्हणाली होती तुझी त्या दिवशी, तुझ्या डॅडच्या एका फोनवर काम होईल,
पण तुझे डॅड तर त्या मॅनेजरला प्रत्यक्ष भेटताय, बोलताय. काय ग अस्मिता, एवढं सगळं झाल्यावरही तुझं अकाउंट झालं का ऍक्टिव्हेट आज? अस्मिता म्हणते नाही झालं. सचिन म्हणतो तुझे डॅड तिथे गेल्यानंतर तर हे काम सहज व्हायला हवं होतं. अस्मिता, ते काम नाही झालं म्हणजे कळतोय का तुला? काय अर्थ आहे याचा? अस्मिता आता विचार करायला लागते नेमकं काय झालंय. सचिन म्हणतो थांब, तुला एक व्हिडिओ दाखवतो. सचिनने प्रताप आणि बँक मॅनेजरचा व्हिडिओ अस्मिताला दाखवला. अस्मिता तो व्हिडिओ बघून आश्चर्यचकित होते आणि पुन्हा इकडे प्रियाचा सीन कंटिन्यू केलाय. प्रतापराव प्रश्न करतात अर्जुनला, काय रे अर्जुन, हा नेकलेस तुला कुठे रे सापडला? अर्जुन म्हणतो डॅड, मी माझ्या एका क्लायंटचे ब्लड रिपोर्ट रिचेक करण्यासाठी एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तिथे तिथे एका लॅब असिस्टंट कडनं मला हा नेकलेस सापडलाय. प्रतापराव बघायला लागतात प्रियाकडे रागाने. लगेच कल्पनाताई म्हणतात काय? आता अर्जुन म्हणतो अगं मम्मा, पूर्णाजीने हा नेकलेस तन्वीला देण्यापूर्वी मला एकदा दाखवला होता. मला लगेच ओळखू आला तो नेकलेस. त्यामुळेच तर हा नेकलेस मला लगेच ओळखू आला. सगळेजण आश्चर्यचकित होऊन अर्जुनकडे बघताय. प्रिया गडबडते बरं का आणि म्हणते तुमच्या सगळ्यांचा गैरसमज होऊ शकतो ना. अर्जुन म्हणतो मला तसंच वाटलं होतं ग, पण कसं आहे ना प्रिया, हॉलमार्क आणि तो नेकलेसचा फोटो मी नेहमीच्या ज्वेलर्सला पाठवला आणि त्यांनी लगेच ओळखलं. मला मेसेज केला त्यांनी की हा जो नेकलेस आहे तो पूर्णाजीने त्यांच्या नातसुनेसाठी बनवला होता. प्रियाकडे आता उत्तर द्यायला शिल्लकच नाही राहिलंय काही. अर्जुन विचारतो तिला, काय ग तन्वी, मला सांग की हा जो तुझा नेकलेस आहे तो त्या लॅब असिस्टंट कडे कसं काय ग पोहोचला? प्रिया आता गडबडते बर का. अश्विन म्हणतो काय ग तन्वी, हा सगळा काय प्रकार आहे? हा जो नेकलेस आहे तो त्या लॅब असिस्टंट कडे कसं काय गेला? प्रिया आता लगेच बंडल मारायला लागते बरं का. आता एका खोट्यातून दुसरं खोटं, दुसऱ्यातून तिसरं ही सांगतच राहते. मनाने सगळं खोटं खोटं बोलत राहते ही प्रेक्षकांनो. त्यामुळे ही कधी ना कधी पकडली जाणारच. कारण एक खोटं लपवण्यासाठी 7 खोटं बोलावे लागतात, हे तर आपल्याला माहितीच आहे. प्रिया अश्विनला बोलायला जाते, अरे अश्विन, मला कळत नव्हतं, कसं सांगू तुला, मी कबूल नाही केलं रे आधी, पण अर्जुन सांगतोय ते खरंय. हा हार न अश्विन माझाच आहे. आता प्रियाच्या या उत्तरावरती सगळे तिच्याकडे रागाने बघायला लागतात बरं का. प्रिया लगेच म्हणते ऍक्च्युली ना अरे अश्विन, माझी मैत्रीण ना आजारी आहे रे. ती ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. त्याच हॉस्पिटलमध्ये मी तिला भेटायला गेले होते रे, त्या हॉस्पिटलमध्ये. आणि आणि तिची परिस्थिती ना फार बरी नाहीये रे अश्विन. अरे मुद्दाम मी हा हार घेऊन गेले होते रे सोबत. तिला तिला मदत करण्यासाठी. तिला द्यायला माझ्याकडे कुठे पैसे होते रे. मला वाटलं मदत म्हणून हा हार द्यावा तिला. अर्जुन रागाने बघत असतो बरं का प्रियाकडे. प्रिया पुढे उत्तर देते, मी तो हार देण्याआधीच तो हार न माझ्या बॅगेतून चोरी गेला. बघा प्रेक्षकांनो, आता ही जे हे खोटं बोलली आहे ना ते कसं पकडलं जातं पुढे. कल्पनाताई म्हणतात काय? प्रिया म्हणते हो खरं सांगते मी अश्विन. अरे मला भीती वाटत होती म्हणून मी तुला काही सांगितलं नाही रे अश्विन, खरंच. अर्जुन म्हणतो नाव काय ग तुझ्या आजारी मैत्रिणीचं? प्रिया म्हणते काय? अर्जुन म्हणतो नाव काय आहे तुझ्या आजारी मैत्रिणीचं? प्रिया म्हणते सारिका. अर्जुन म्हणतो फोन लाव मग तिला. सारिका, तुझी मैत्रीण आजारी आहे ना, मग तिला फोन लाव ना. प्रिया म्हणते अरे अर्जुन, असं का विचारतोयस तू मला? मी का खोटं बोलेल? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना. प्रतापराव तिला म्हणतात, हे बघ तन्वी, हा जो नेकलेस आहे तो म्हणजे तुझा आहे, ते तुझं स्त्रीधन आहे. त्याचं काय करायचं ते तू नक्कीच ठरवू शकतेस. पण तुला जर तो कोणाला द्यायचा होता तर घरात कोणाला सांगायचं होतं ना. मनाने कसं काय डिसिजन घेतलास तू हा? बरोबर आहे प्रेक्षकांनो. आता अश्विन चिडून म्हणतो बाकीच्यांचं सोड, पण हा दागिना तू तुझ्या मैत्रिणीला देतेस. अगं तन्वी, हे मला तुला सांगावं असं वाटलं नाही. प्रिया म्हणते अरे अश्विन, मला तुला सांगायचं होतं, पण अश्विन मी तुझ्याकडे पैसे मागितले होते ना रे. तू मला वेळेत पैसे दिले असते तर मला असं तो नेकलेस घेऊन जावं लागलं असतं का? अश्विन म्हणतो अगं तन्वी, मी कामात होतो, मी विसरलो, मला आठवण करून द्यायची ना. प्रिया म्हणते जाऊ दे रे, पण तो नेकलेस सापडला हे किती चांगलं झालं ना अश्विन. त्या त्या लॅब असिस्टंटनेच तो चोरला असणार आहे. आता अर्जुन तिला प्रश्न विचारतो बरं का, काय ग तन्वी, त्या लॅब असिस्टंटने जर तो हार चोरला असता तर मला कशाला परत केला असता? आला ना महत्वाचा प्रश्न. प्रियाकडे आता या प्रश्नाचं उत्तरच नाहीये, पण आता हा सीन अजून त्यांनी पुढे कंटिन्यू केलाय बरं का प्रेक्षकांनो. मजा आली आज. पुन्हा अस्मिता आणि सचिनचा सीन त्यांनी मध्येच घेतलाय. सगळेजण प्रियाकडे बघायला लागतात बरं का. आता प्रियाचं काय उत्तर असेल ते बघा. आता मध्येच सचिन अस्मिताचा सीन घेतलाय. सचिनने अस्मिताला प्रतापरावांचा व्हिडिओ दाखवलाय. ही अस्मितानं खरंच डोक्यावर पडली आहे बरं का. आता बघा अस्मिता विचार करते, खरंच की डॅडने जर एवढे प्रयत्न केले तर आपलं अकाउंट एव्हाना ऍक्टिव्हेट व्हायला हवं होतं.
सचिन म्हणतो, "अगं, तुझे डॅड बँकेत गेले होते. तुझे डॅड तुझं अकाउंट ॲक्टिव्हेट करायला नाही गेले. अगं, ते इनफॅक्ट मॅनेजरला हे सांगायला गेले असणार आहेत, की कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या मुलीला पैसे मिळता कामा नये." अस्मिता म्हणते, "नाही रे सचिन, ते असं का करतील?" सचिन म्हणतो, "अगं अस्मी, त्यांना संशय आहे ना माझ्यावर. त्यांना असं वाटत असणार आहे, की मी तुझ्याकडनं पैसे घेतोय आणि जुगारावर किंवा दारूवर उडवतोय किंवा त्यांना असंही वाटत असेल, की मी फ्रॉड आहे." अस्मिता सचिनला अगदी केविलवाणे म्हणते, "नाही रे सचिन, त्यांना असं का वाटेल?" सचिन म्हणतो, "बरं, मी तुला सांगितलं होतं, की याचा उपयोग होणार नाहीये. म्हणजे मी खोटं बोलतोय असं तुला वाटू नये म्हणून मी तुला व्हिडिओ काढून आणला होता दाखवायला. ठीक आहे अस्मिता, तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर हरकत नाहीये. पण अस्मिता, मला खात्री आहे बरं का, तुझ्या वडिलांनीच तुझं अकाउंट डिॲक्टिव्हेट केलंय." अस्मिता म्हणते, "हे जर खरं असेल तर माझे वडील असे कसे वागतायत? मी उद्याच्या उद्या त्यांना विचारते, की त्यांनी असं का केलंय?" सचिन म्हणतो, "नक्की विचारशील ना गं अस्मी? नाही, ह्या वेळेला तू वीक नाही ना पडणार? म्हणजे कमजोर तर नाही ना पडणार?" असं तो तिला म्हणतो बरं का. मग अस्मिता म्हणते, "नाही, नाही, अजिबात नाही. आपल्याच मुलीला तिचे पैसे मिळू नये म्हणून कुठले वडील असे वागतात? ते काही नाही. मी उद्या माझ्या डॅडला जाब विचारणारच." अस्मिता खरंच डोक्यावर पडली आहे का प्रेक्षकांनो? एवढा जर हिला स्वाभिमान आहे, तर हिने हिच्या सासरी जाऊन राहावं ना. असं मला म्हणायचं नाहीये. वडिलांचे पैसे हे मुलीचे पैसे पण असतात. पण शेवटी मर्यादा असते ना प्रेक्षकांनो काही गोष्टींना आणि अस्मिताच्या हे लक्षात यायला हवं. जर आपले वडील एवढा मोठा डिसिजन घेतायत, तर नक्कीच आपल्या नवऱ्यामध्ये काहीतरी झोल आहे. एवढं साधं गोष्ट हिला कळत नाहीये प्रेक्षकांनो. काहीही दाखवतायत बरं का अस्मिताच्या बाबतीत. हे मात्र खरं आहे. प्रिया बघा आता काय उत्तर देते अर्जुनच्या प्रश्नावर. अर्जुनचा सीन पुन्हा कंटिन्यू केलाय. अर्जुन तिला म्हणतो ना, "तो लॅब टेक्निशियन का आणून दिला हार माझ्याकडे?" मग लगेच प्रिया म्हणते, "अरे नाही अर्जुन, ते काय झालं, माझ्या बॅगमधनं तो पडला ना, म्हणून मला असं वाटतंय, की तो कोणीतरी हार चोरलाय." अश्विनला पण कळतंय बरं का, की आता ही खोटं बोलतेय. अश्विनच्या चेहऱ्यावर पण मोठं प्रश्नचिन्ह आहे. प्रिया म्हणते, "तो लॅब असिस्टंट आहे ना, त्यालाही सापडला असेल कुठे पडलेला तो हार, म्हणून त्याने दिला असेल अर्जुनला." सायली म्हणते, "अगं प्रिया, तो हार चोरीला गेला होता का चुकून कुठे पडला होता, हे आपल्याला शोधता येईल की." अर्जुन म्हणतो, "हो, हो, इझिली शोधता येईल." प्रिया म्हणते, "कसं?" अर्जुन म्हणतो, "अगं सीसीटीव्ही कॅमेरे होते ना दवाखान्यामध्ये." प्रियाचा चेहरा पांढरा पडलाय बरं का. अर्जुन म्हणतो, "अगं तिथे ना प्रिया गेटवर, आतमध्ये प्रत्येक ठिकाणी सीसी कॅमेरे लावलेले आहेत." "काय आहे ना तन्वी, अगं ते माझ्या मित्राचं हॉस्पिटल आहे. सीसीटीव्ही फुटेज तिथले सहज मिळतील आपल्याला, हो की नाही?" आता तिला टेन्शन आलं ना. प्रियाला तो म्हणतोय, "तुझा हा नेकलेस आहे ना, तो त्या लॅब असिस्टंटकडे कसा गेला ते आपल्याला सहज कळेल." सायली म्हणते, "अहो जा बरं उद्याच आणि तुमच्या मित्राशी उद्याच बोला." अर्जुन म्हणतो, "हो, सीसीटीव्ही उद्याच्या उद्याच मागतो की मी, ते फुटेज." कल्पनाताई म्हणतात, "बरं जाऊ द्या पोरांनो, ठीक आहे. आता जेवून घ्या बरं सगळ्यांनी. आणि हे बाई तन्वी, तुझा तुझा नेकलेस तुझ्याकडे जपून ठेव हां. तिजोरीत ठेव नीट." आता प्रियाला कळलंय बरं का, डीएनए रिपोर्ट तिच्या मनासारखे येणार नाहीयेत. बघा प्रेक्षकांनो, स्टेप बाय स्टेप बघा किती अगदी सेन्सिबली दाखवतायत ते. प्रिया विचार करते आता जेवताना, ज्या अर्थी हा नेकलेस अर्जुन सायलीच्या हाताला लागलाय, त्या अर्थी आता मला मला हवाय तसा डीएनए रिपोर्ट ते हॉस्पिटल देणारच नाहीये. बापरे! आता या दोघांना खरा रिपोर्ट मिळणार. प्रियाला आता मोठा ठसका लागतो जेवता जेवता. अश्विन तिला पाणी वगैरे देतोय. अर्जुन सायली सारखे तिच्याकडे बघत असतात आणि ती सायली अर्जुनकडे. आता हे सगळं युद्ध आहे ना प्रेक्षकांनो, समोरासमोर लढणार आहेत अर्जुन सायली आणि प्रिया. आता रात्र झालीये. सायली अर्जुनचा बेडरूमचा सीन घेतलाय. सायली म्हणते, "कशी मजा आली ना, प्रियाला नेकलेस दाखवल्यावर तिचा चेहरा पांढराच पडला होता." अर्जुन म्हणतो, "हो ना, तिने कल्पना पण नसेल केली की तो नेकलेस आपल्यापर्यंत पोहोचेल म्हणून." सायली म्हणते, "पण एक गोष्ट चांगली झाली आहे. मागच्या वेळेला प्रियाने ते डीएनए रिपोर्ट बदलले असतील हे आपण नक्की सिद्ध करू शकतो ना. म्हणजे आता ना प्रिया सगळ्या बाजूने कोंडीत सापडली आहे." अर्जुन म्हणतो, "हो, ते तर आहेच. पण सायली, आपण अलर्ट राहायला हवं. तिला एक नक्की कळलं असणार आहे की डीएनए रिपोर्ट तिच्या बाजूने येणार नाहीये ते. आपल्या हातात आता खरे डीएनए रिपोर्ट येणार आहेत." सायली म्हणते, "आता ना ती चिडून काहीतरी मोठी चूक नक्की करणार बघा." अर्जुन म्हणतो, "आता आपण त्याचीच वाट बघायची आहे सायली." सायली म्हणते, "हो, पण आपण खरंच सावध राहायला हवंय." अर्जुन म्हणतो, "हो, ते तर आहे. आता डीएनए रिपोर्ट सायली अर्जुनला खरे मिळू नये म्हणून प्रिया एक मोठा वार करणार आहे अर्जुन सायलीवर आणि तो वार काय आहे हे तुम्ही प्रोमोमध्ये बघितलंच आहे." आता प्रिया बघा रात्रीची उठून बसते. तिला काही झोप येईना. तिची सारखी तगमग तगमग चालू असते. ती त्या लॅब असिस्टंटला फोन करून विचारायचा प्रयत्न करत असते. एवढ्या रात्री फोन केलाय तिने, तो लॅब असिस्टंट काही फोन उचलेना.
प्रिया विचार करत असते, हा असिस्टंट फोन का घेत नाहीये? त्याने तो नेकलेस अर्जुनला का दिला असेल? तो का फेडला असेल? काय झालं असेल? म्हणजे खरे रिपोर्ट आता अर्जुन सायलीपर्यंत पोहोचणार. म्हणजे मी आयुष्यभरासाठी जेलमध्ये जाणार. काय करू? प्रिया सारखा त्या असिस्टंटला कॉल करत असते आणि सारखा विचार करत असते, की आता काय होणार पुढे? काय नाही? प्रिया विचार करते, नाही, नाही, आता रिपोर्ट बदलण्याचा पर्याय तर माझ्या हातून गेलाच. पण काहीही झालं तरी अर्जुन सायलीला थांबवण्यासाठी मला टोकाचं पाऊल उचलावंच लागेल. काहीही झालं तरी चालेल, पण मी हरणार नाहीये. मी कधीच हे सिद्ध होऊ देणार नाही, की मी रविराज किल्लेदारची मुलगी तन्वी किल्लेदार नाहीये ते. आता बघा प्रेक्षकांनो, मी कालच म्हणलं होतं, जसं अर्जुन सायली सत्यासाठी लढतायत, तसं ही प्रिया स्वतःला वाचवण्यासाठी हातपाय मारणारच. त्यामुळेच आता हे युद्ध जरा संघर्षमय होणार आहे, हे मात्र खरं आहे. सकाळ झालेली असते आणि अर्जुन सायलीला काळजीने सांगत असतो, की आता काळजी घे पायाची वगैरे वगैरे. प्रतापराव पण विचारतात, बरं आहे का ग बेटा पाय तुझा? कल्पनाताई म्हणतात, की सायली काळजी घेत राहा आणि अर्जुन तूही तिची काळजी घे. सायली म्हणते, आता बरं वाटतंय मला. अर्जुन तिला आग्रहाने खाऊ पिऊ घालत असतो त्याच्या हाताने. सायली म्हणते, अहो माझा पाय दुखतोय, हात नाही. अर्जुन म्हणतो, सायली नवरा लाड करतोय ना तर करून घ्यायचे हा. प्रतापराव म्हणतात, बरोबर बोलतोय अर्जुन, 100% खरंय. कल्पनाताई म्हणतात, अगं बाई सायली, असे लाड प्रत्येक बायकोच्या नशिबात नसतात बरं. नवरे म्हणतात 100% पण वागतात 0%. प्रतापराव म्हणतात, बघ बाई तुझी सासू कशी टोमणा देते मला. तेवढ्यात अस्मिता येते तावं आणि म्हणते, डॅड मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय, मला बोलायचंय तुमच्याशी. प्रतापराव म्हणतात, हा बोल ना बेटा, काय झालं? अस्मिता आता तो फोटो दाखवते आणि म्हणते, डॅड हे बघा. प्रतापराव तो फोटो बघतात बँक मॅनेजरचा आणि त्यांचा, आणि व्हिडिओ पण आहे त्यामध्ये. आता सगळ्यांना आश्चर्य वाटते, हा काय प्रकार आहे? सचिन पण उभा आहे बरं का अस्मिताच्या मागे. आता प्रतापराव म्हणतात, अगं म्हणजे आधी तर त्यांना राग आलाय तो फोटो आणि व्हिडिओ बघून, पण लगेच कसं जाब विचारणार हिला? हीच त्यांना जाब विचारायला जाते अस्मिता. काय हो डॅड, तुम्ही बँक मॅनेजरला भेटायला गेला होतात का? प्रतापराव म्हणतात, हो अस्मिता, तुझ्यासाठीच भेटायला गेलो होतो मी. आता अस्मिता म्हणते, तुम्ही तर म्हणाला होतात की परवा फोनवर तुम्ही बोललात त्यांच्याशी, ते तुम्हाला अपडेट देणार होते, मग त्यांना भेटायला जायची काय गरज होती? तर आता प्रतापराव म्हणतात, अगं लगेच कल्पनाताई म्हणतात, अगं बाई अस्मिता, ते फोनवर काम झालं नाही म्हणून ते त्यांना प्रत्यक्ष भेटायला गेले, त्याच्यात एवढं काय झालंय? आता ही अस्मिता म्हणते, हो का? डॅडने एवढं 10 वेळेला कॉल केला, भेटायला गेले, तरी पण माझं काम अजून का झालेलं नाहीये? अस्मिता खूप मोठ्या आवाजात प्रतापरावांशी बोलते बरं का. अस्मिता म्हणते, कदाचित डॅड ना माझं काम व्हायलाच नकोय म्हणून झालेलं नाहीये, हो ना डॅड? प्रतापराव म्हणतात, अस्मिता काय बोलतेस हे? अर्जुन चिडून म्हणतो, ए अस्मिताई, कोणाशी बोलतेस तू, कळतंय का तुला? अस्मिता म्हणते, हो चांगलंच कळतंय, म्हणून थेटच विचारतीये. डॅड तुम्ही बँकेला माझं अकाउंट फ्रीज करायला सांगितलं ना? आता प्रतापराव अस्मिताला मस्त उत्तर देतात बरं का प्रेक्षकांनो. कल्पनाताई आधी चिडतात आणि म्हणतात, अस्मिता तुझ्या डॅडला जाब विचारतेस? अस्मिता म्हणते, हो काय करणार, माझ्याकडे दुसरा पर्याय सोडलाय का तुम्ही? डॅड बँक मॅनेजरच्या आणि तुमच्या घाटीबेटी चालू आहेत दिसतंय मला, तरीही माझे पैसे माझ्या हातात नाही येतेत हेही दिसतंय मला. आता बघा पुढे काय होतंय ते. अस्मिता म्हणत असते, द्या ना डॅड उत्तर द्या. प्रतापराव म्हणतात, ए अस्मिता, माझी त्या बँकेत भरपूर कामं असतात, माझे तिथे बिझनेस लोन्स आहेत आणि तिथे माझे फायनान्शियल पुष्कळ प्रॉब्लेम आहेत बरं का. मला जावं लागतं तिथे, बोलावं लागतं, माझी सगळी कामं करत असतो मी तिथे जाऊन, आणि त्याच कामात तुझं काम केलंय जाऊन, तुझ्याही कामाचा फॉलोअप घेतोय ना मी. आता तेही अस्मिताला पटत नाही बरं का. अस्मिताला ते म्हणतात, तू मला असा जाब का विचारतेस अस्मिता? अस्मिता म्हणते, डॅड मला माझं अकाउंट ऍक्टिव्हेट व्हायला हवंय ताबडतोब. प्रतापराव चिडून म्हणतात, अगो हो अस्मिता, माहितीये मला, पण तू यासाठी कुठल्या थराला जाणार आहेस अजून अस्मिता? आणि काय ग, हा व्हिडिओ आणि फोटो तुझ्याकडे आले कुठून? आता अस्मिता चिडीत चूप बसली आहे बरं का. आता कुठल्या तोंडाने सांगेल की सचिनने असं सगळं मला दाखवलंय? काय आहे ना प्रेक्षकांनो, ठीक आहे वडिलांच्या पैशावर मुलीचा अधिकार असतो, पण त्याला काही मर्यादा असतात. आपण स्वतः कमवावं आणि स्वतः वडिलांना सपोर्ट करावा त्यांच्या म्हातारपणी, या मताची मी आहे. असो, यावरती किती डिस्कशन केलं तरी कमीच आहे. पण हा भाग आज इथेच संपलाय. सगळेजण सचिनकडे बघायला लागतात. आता पुढचा प्रोमो धमाकेदार आहे. सायली म्हणत असते अर्जुनला, अहो आपण प्रियाचं एखादं प्रकरण अश्विन भाऊजींसमोर आणलं ना तर अश्विन भाऊजींचा त्यांच्या बायकोवरचा विश्वास नक्कीच उडेल. अर्जुन म्हणतो, खरंच सायली असं करता येईल? प्रिया आता सायली म्हणते, हो असं करता येईल. प्रिया अजूनही एखाद्या प्रकरणात अडकलेली असेल, म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या, असा एक माझा अंदाज आहे बरं का.
आता बघा पुढे काय होतं. अर्जुन म्हणतो तुझं बरोबर आहे. इकडे प्रिया नागराज आणि महिपतकडे येते आणि म्हणते मी तुम्हाला या आठवड्यात सोडवणार, पण त्या बदल्यात तुम्ही माझं काम करायचंय. प्रिया महिपत आणि नागराजला म्हणत असते तुम्ही माझी मदत करा या बदल्यामध्ये. महिपत म्हणतो काय डोक्यात आहे तुझ्या. प्रिया आता महिपत नागराजला म्हणते की अर्जुन आणि सायलीला कायमचं संपवायचं. त्यामुळे प्रिया आता पुढे काय चाल खेळणार आहे हे आपण पुढच्या प्रोमोमध्ये बघितलंच आहे प्रेक्षकांनो. छान दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड, आवडला मला. आणि प्रेक्षकांनो हा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात रिव्ह्यू मी अनघा या तुमच्या चॅनलवरती, तुमच्या आवडत्या चॅनलवरती. फक्त याच चॅनलवर ठरलं तर मग या मालिकेचा पूर्ण एपिसोड रिव्ह्यू रोज येतो. दुसऱ्या चॅनलवर ऐकलात तर प्लीज त्या चॅनलला ताबडतोब रिपोर्ट करा. हे मला मुद्दाम सांगावं लागते, त्याचं कारण मी तुम्हाला कालच दिलंय. चला तर मग मंडळी, कसा वाटला आजचा एपिसोड मला नक्की कमेंट करून सांगा. आणि प्रेक्षकांनो आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.